नगरकरांनो, आपल्या भिंगारचं नाव भिंगार कसं पडलं हे आजपर्यंत कोणीच नाही सांगितलं आणि ती स्टोरी थेट 5000 वर्ष मागे एका मंदिरापाशी नेऊन ठेवते. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि आज आलोय आपण नगरपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भिंगारच्या शुक्लेश्वर महादेव मंदिराला. आश्चर्याची गोष्ट माहितीये का, नगरमध्ये राहून 90% लोकांना हे मंदिर माहितच नाहीये. हे देवस्थान पुऱ्यासकट 5000 वर्ष प्राचीन आहे आणि मंदिराचं बांधकाम ते तर नवनाथ निर्मितीच्या सुद्धा आधीच आहे. म्हणजे आपले पंजोबा त्यांचे पंजोबा जाऊ दे, नंतर कॅल्क्युलेट करू. कथा आहे थेट काशीपर्यंत पोहोचवणारी. येथे भृंग ऋषीच्या पुत्रांनी काशी विश्वेश्वर शंकरांना प्रसन्न केलं आणि वर मागितला, इथे सेवा करणाऱ्याचा वंश कधीच नष्ट होऊ देऊ नको. आणि तिथूनच नाव पडलं शुक्लेश्वर. आता खरी भारी गोष्ट ऐका. नंदी आणि त्याचे खालचे नारद मुनी हे एकाच दगडातून घडवलेले. नंदीच्या शिंगातून पाहिलं तर कासव, पार्वती माता आणि अभिषेक पात्र हे एका सरळ रेषेत दिसते. आणि ऐकून धक्का बसेल, सूर्यनारायण स्वतः दिवसातून 2दा मंदिरात येतात, सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला या जागेतून. एवढं अचूक स्थापत्य आजच्या इंजिनिअरिंगलाही अवघड आहे. मंदिरासारखंच त्याचा परिसरही एकदम स्वच्छ, शांत आणि प्रसन्न. इथे आहेत 7 निमुळती कुंड, दत्तगुरु, लक्ष्मीनारायण, श्रीराम मंदिर, जणू देवतांनी स्वतःच हजेरी लावलेली पुण्यभूमी. आणि हो, भृंग ऋषींच्या नावावरूनच या जागेचं नाव आधी भृंगपूर आणि आता पुढे बदलून भिंगार पडलं. तर मंडळी, ही कथा मनाला भिडली असेल आणि तुम्ही खरे शिवभक्त असाल तर कमेंट करा हर हर महादेव. आणि नगरमधल्या अशाच अनोळखी, अद्भुत, इतिहासाने भरलेल्या जागांसाठी मला फॉलो करून द्या.